काय नाव तुमचं? कुठं राहिला? कुसूर. काल तुम्हाला वडच गावठाणात काहीतरी मारहाण झाली होती, बरोबर? काय झालं तो प्रकार? त्याने असं काही ढकलून दिलं का, असं चोरी तू केली ते त्याला सांगितलं मी. का म्हटलं काय चोरी केली ते दाखव ना. म्हटलं गिलवाड चोरली माझी. गिलवर चोरली म्हणून? हा. तुम्ही तिथं काय करत होते वडच गावठाणात? ते डाग गोळा करत होतो ना आम्ही. हा. आणि ते आला तिथून लागला मला सांगा तू गिलवाड चोरली. मी त्याला म्हटलं दाखव कुठं चोरली कसे चोरली. आणि मग त्यांनी पोरा बोल लावली. पोरा आणि मी तिथं होतो. त्यांनी पोरा आली दोघं जण गाडीवर आले डायरेक्ट आणायला सुरुवात केली. डायरेक्ट मारायला सुरुवात? मारा सुरुवात. पण ह्या आधी तुमच्यात आणि त्याच्यात काय वाद झालता का? काय नाही. तुम्ही ओळखता का त्या पोरांना? नाही ओळखीत नाही त्यांना. ओळख नाही पाळख नाही असंच येऊन मारलं? हा. मग तुम्ही त्यांना विचारलं नाही का की काय झालं बाबा, आपण तर एकमेकांना ओळखतच नाही? त्याला मी ते सांगितलं बाबा मी घेतली नाही, पण तुझ्या काही पैसे असेल मी देतो गिलवारीचे. अच्छा, तुम्ही पण नाही घेतलेले याचे पैसे द्यायला तयार होते? मला शिवा गावाला या लागला. हा. आणि मला म्हटलं का तू इथंच थांबून राहा, मी पोरं बोलवतो. त्याने पोरं बोलवली. तुमच्या बरोबर कोण होतं तेव्हा? माझा एक मित्र होता माझ्या वाडीतलाच होता. हा. आम्ही दोघ जण डाग गोळा करत होतो. त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यालाही मारलेलं दिसतं. हा. म्हणजे कोणीतरी तुम्हाला जाणीवपूर्वक मारायचं? मला काय सुधारलंच नाही. मला डायरेक्ट खाली पाड्यांवरून दांडक्याने आणून सुरू. पण आधी काय तुमची कोणाशी भांडणं बिडणं काय झाली का? त्यांची सोबत कोणची संग भांडण नव्हती काय. काहीच नाही. मग त्यांनी मारलं का? याची गाडी हा याच्या गाडी सांगते असतो. हा. आता त्यांची याची भांडणं व्हायला हा पुढे जात असतो, मालच गोळा करतो ना. अच्छा. मग हा माल गोळा करतोय तर त्यांची गिलवर चोरायला कसं काय तिकडे गेला होता तो? नाही, गिलवर चोरली बाबा, मग कुठं चोरली काय चोरली असं सांगायला पाहिजे ना. किंवा चोरी केली, यांनी चोरी केली तर बाबा पोलीस स्टेशनला तुम्ही सांगा. गिलवर समजा याने चोरी केली, हा. मग ते लोक आलते, मग त्यांनी सांगायचं होतं की तू आमची गिलवर चोरली मग तू दे. नाहीतर यांनी गाडी चेक करून बघायचं होतं, त्याच्या खिशामध्ये पण बघायचं होतं. गिलवर काही एवढं मोठं वस्तू नसती, थोडीच असती बारीक आहे एवढी. मग ते सापडले हे गिलवर बिलवर खेळतात का काय? गिलवर नाही, गिलवर म्हणजे हे पक्षी. हा, माहिती ना मला. ते गिलवर अशी ओढायची असते हातात धरून, दगड मारतात त्यांनी. हा, ते पाखर सकण्यासाठी हकलण्यासाठी असतं ते. मग हे त्याचं काय पाहिलंय का तुम्ही यांच्याकडे कधी गिलवर बिलवर कधी? नाही, त्याला सुटका. हे काय काम करतात? गाडी ड्रायव्हर. गाडी ड्रायव्हर. मुंबईला जातो माल गोळा करणे, मोठी गाडी इथं दत्त मंदिर पाशी. तुम्ही कोण लागता याच्या? मावळा नेहमी ते. मावळणी. मग आता यांचा हे बघा इथं हात तुटलेला पूर्ण फ्रॅक्चर झालेला दिसतो. आता यांना तर गाडी चालवता येणार नाही. गाडी चालवता येणार नाही. मुली आहेत त्याला. ही मोठी एक लहान आहे. ही मुलगी आहे? एक 6-7 महिन्याचीच मुलगी आहे. अच्छा. मग आता हे कशावरनं झालं असं? काय कोणाला काय का बाबा अपघ मारलं? म्हणजे कोणी यांची जुनी दुश्मनी काढली का, किंवा जुना राग होता मनात तो काढला? जुनं तर आम्हाला कधी आठवलंच नाही ना. तो कुठं जाऊन कोणत्या सांगते भांडण केलं हे पण नाही कोणाला माहिती. यांच्या आधी कुठं भांडणं झालीत का? ते पण नाही माहिती. कधीच ना. नाही. ते तिकडे वाडीत पोरांची नाही माही काही येस नाही. ओळख पण नाही? ओळख पण नाही, काय नाही काय नाही. मग वडच गावठाणच झाले. ते गावकरी तिथले सोडवायला नाही का आलं कोण? तिथं कोणच नव्हते ना. ते आता त्यांनी ते माल बिल रस्त्याच्या कडेला आणून ठेवतात ना. यांनी गाडी घेऊन जायचं, जिथं माल असेल तिथून गाडीत टाकायचा, बिल घ्यायचं आणि निघायचं. अच्छा. मग आता तुम्ही कोण त्याचे? आई. काय सांगायला अशी मारहाण झाली आपल्या पोराला? आता काय सांगायचं, आता त्यांच्या पण घ्यायचं काहीतरी भरपाई. मग काय आता गाडी हप्त्यावर आहे त्याची, हप्ता कोण भरणार? गाडी घेतली आता आता हप्त्यावरती गाडी घेतली, गाडी चालवणार कोण? गाडी कशी काय चालवणार? हप्ते कसे भरणार? एकांच्या इथेच मुलगा आहे आमचा. आणि त्याला 2 मुले आहेत. तुम्ही पोलीस स्टेशनला काही तक्रार केली का? रात्री गेलो
त्याला पण मी गाडीतच होतो ना, मला चालताच येत नव्हतं. त्यानं मांडीला पण मार आहे इथं. अच्छा, पायालाही मारले. हा. मग तक्रार देऊन टाका ना पोलीस स्टेशनला की बाबा अशी. मग नाहीतर मग परत तुम्ही हात ठीक झाला, परत गेले, परत मारहाण झाली तर काय करणार? बरोबर ना? मग तुम्ही तक्रार दिली पाहिजे ना. तुम्ही काल पोलीस स्टेशनला गेलते ना, हा, रात्री गेलो. मग त्यांनी काही चिठ्ठी बिट्टी दिलती का तुम्हाला? गेलते. मग गेलते का तुम्ही सरकारी दवाखान्यात? सरकारी गेलते. सरकारनं मग आज बोलवलं नाही का तुम्हाला तिथं? मग त्याने आम्हाला इथलं पत्ता दिला दवाखान्यात. दिला त्यांनी. अच्छा. मग तिथून परत इथं आलो. तिथं एक सलाईन भरली, इंजेक्शन दिलं तिथं, हां. आणि मग इथं लावलं आम्हाला. अच्छा. मग प्लास्टर कुठं केलं हे? इथं इथंच केलं. चालतंय, तुम्ही जुन्नर पोलीस स्टेशनला तक्रार द्या, काय झालंय ते गुन्हा दाखल करा. बंद कर. ठीक आहे, धन्यवाद.